नमस्कार, माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे आहे आणि आज आपण वुमन हायजीन संदर्भात बोलणार आहोत। साधारण 12 ते 13 वर्षापासून मुलींना पिरियड्स यायला सुरुवात होते। ती 50 पर्यंत महिलांना पिरियड्स राहतात। हा काळ फार मोठा आहे। कॅल्क्युलेट केलं तर साधारण 450 ते 500 महिने महिलांना पिरियड्स असतात। ते ह्या महिन्याच्या 5 ते 7 दिवसात मूड स्विंग बरोबरच महिलांना इचिंग, इरिटेशन, रॅशेस ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं। काही जणींना फंगल इन्फेक्शनही होतं। सर्व्हिकल कॅन्सरचं प्रमाण आजकाल फार वाढलेलं आहे। तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज मी एका प्रोडक्टद्वारे तुमच्यासाठी आणलेलं आहे। चला तर मग काय आहे ते प्रोडक्ट जाणून घेऊया। तर हे एक मार्केटमधला पॅड आहे आणि हा आमचा डिओ गार्डन सॅनिटरी नॅपकिन आहे। तर त्याचा आपण डेमो बघणार आहोत। तर इथे मी मार्केटमधला जो एक्सेल साईजचा पॅड आहे तो मी तो घेतलेला आहे। तर आमचा पण मग मी लार्ज जो आहे तो मी वापरते। ह्याच्यामध्ये ॲक्च्युली डिओ गार्डनमध्ये 2 साईजेस आहेत, एक स्मॉल आणि एक लार्ज। आणि स्मॉलमध्ये 6 पॅड अवेलेबल आहेत आणि लार्जमध्ये 4 पॅड अवेलेबल आहेत। असे 10 पॅडचा हा सेट आहे। तर मी इथे लार्ज पॅड वापरते डेमोसाठी। तर आपण पहिले मार्केटचा ओपन करून बघूया नॅपकिन। हा लार्ज नॅपकिन आहे। आणि हे आता आमची साईज पॅडची ओपन करून बघते। तुम्ही साईज बघू शकता। पॅडच्या साईजमध्ये पण फरक आहे। ठीक आहे, तर आपण त्याची जी टॉप लेअर आहे ती आपण काढूया। ही टॉप लेअर मी ह्याची काढलेली आहे। तुम्ही बघू शकता हे प्लास्टिक असल्यामुळे असं ताणलं जातंय बघा। ठीक आहे, तर आता आपण ह्याची टॉप लेअर बघूया। ह्याची टॉप लेअर काढलेली आहे मी। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जीप आहे। ठीक आहे, तर हे बघू शकता आपण। तर आपण टॉप लेअरची आपण हे टेस्ट घेऊया जाळून की हे कॉटन आहे का। हे बघा कॉटनच आहे, कागदासारखं फाडलं जातंय। तर आपण तरी
एक टेस्ट घेऊन बघूया. तर याच्यासाठी एक मी भांडं घेतलेलं आहे. आपण दोन्ही हे जाळून बघूया मॅच बॉक्स. तर ही टॉप लेअर मार्केट ब्रँडची तुम्ही बघू शकता. हे प्लास्टिक असल्यामुळे आकसलं जात आहे. बघा पूर्ण आकसलं गेलं आहे. हे पाण्यामध्ये पण तुम्ही बघू शकता प्लास्टिक पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. तर आता आम्ही आमच्या डिओ गार्डनच्या टॉप लेअरची टेस्ट करणार आहोत. हे कॉटन असल्यामुळे पूर्ण पेट घेतला त्याने. आणि तुम्ही बघू शकता काजळी जमा होते. हे बघा टॉप लेअरचा तर डेमो झालेला आहे. तर आता आपण पुढे जाऊया. तर इथे आमच्या नॅपकिनवर ग्राफेन अनियन चिप इथे मला दिसते आहे. तर मार्केट ब्रँडच्या नॅपकिनवर मला ती अशी कुठलीही चिप इथे दिसत नाही आहे. तर ह्या चिपचं इम्पॉर्टन्स काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. तर ही एक अँटी बॅक्टेरियल एलिमेंटचं काम इथे करते. म्हणजेच जेव्हा पिरियड्स येतात, जेव्हा ब्लड फ्लो येतो तेव्हा खूप सारे बॅक्टेरिया पण त्याच्यासोबत येतात आणि त्याला कंट्रोल करण्याचं आणि त्याला स्प्रेड न होऊन देण्याचं फार महत्त्वाचं काम ही चिप करत असते. आणि जर अशी चिप आपल्या नॅपकिनमध्ये अवेलेबल नसेल तर मग बॅक्टेरिया भरपूर प्रमाणात स्प्रेड होतात आणि ते आपल्या इंटिमेट एरियाला इन्फेक्शन करण्याचं काम करतात. आता पुढे ह्याची नेक्स्ट लेअर आपण काय आहे ते बघूया. ही एक प्लास्टिक मिक्स कॉटन इथे मला दिसतंय. ड्रॉप आहे थोडंसं. आणि इथे आपण बघूया आणि ही एकच सिंगल लेअर आहे. इथे आपण बघूया ही कापसासारखीच आहे आणि ह्याच्या हे मोठे आहे. 2 लेअर आहेत पाठी पण तुम्ही बघू शकता. ही सिंगल लेअर आहे आणि ही इथे तुम्ही फोल्ड केलेले अशी ही लेअर दिसते. आणि हा शेवटचा जो ॲब्झॉर्प्शन ज्याने होतं पॅडचं तो पार्ट आहे. तर आपण ॲब्झॉर्प्शन टेस्ट करूया या दोन्ही पॅड्सची. तर आपण त्याच्यासाठी 2 इथे ग्लास घेते. दोन्हीमध्ये सेम क्वांटिटीचं पाणी घालते आणि आपण हे त्याच्यामध्ये टाकूया. एक हे मार्केट ब्रँड आणि हे तुम्ही बघू शकता. सोकिंग कॅपॅसिटी कोणाची जास्त आहे. एक थोडं ह्याच्यामध्ये पूर्ण सोक झालेला आहे. डिओ गार्डनच्या नॅपकिनमध्ये इथे पाणी अजूनही तसंच आहे. आपण हे जरी उलटं केलं तरी
पूर्ण जेल आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्या नॅपकिनची 200 ml सोकिंग कॅपॅसिटी आहे पर पॅड। तुम्ही हा पॅड बघू शकता, मार्केट ब्रँडचा, अजूनही पाणी तसंच्या तसं आहे। ह्याने काय होतं की तुमचा सरफेसमध्ये मग कोरडेपणा राहतो, पाणी पूर्ण ब्लड पूर्ण सोक होतं तुमचं। हे आपण आता बघू शकता, ह्याच्यामध्ये पॉलिमर्स असतात जे सोक करण्यास मदत होते। हे बघा, ह्याच्यामुळे हे पॅडमध्ये हे होतं। ह्याच्यामधले पण बघा फार कमी आहे ह्याच्यात, हे बघा तुम्ही बघू शकता, हे जमा झालेले आहेत थोडे थोडे। पण अजूनही पाणी सोक झालेलं नाहीये। अजून एक महत्त्वाचं एक टेस्ट आहे, तर हे पॅड्स इको फ्रेंडली आहेत की नाही, तर त्याचा मी एक डेमो दाखवणार आहे। तर ह्या पॅड्समध्ये मी आपलं मीठ घेतलेलं आहे, कुठलंही तुम्ही मीठ वापरू शकता। मी माझ्या घरचं मीठ इथे वापरलेलं आहे। आपण हे तर आपण बघूया हे डिस्पोजेबल आहेत का, पर्यावरण फ्रेंडली आहेत का पॅड। तर हे मी मीठ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत दोन्ही पॅडमध्ये। तर हे बघा, हे असंच राहिलं आहे, अजून ह्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहेत। तर पाणी पण सोक झालेलं नाही ह्याच्यातलं। आणि हे बघा लगेच लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे, पाण्यामध्ये निसर्गात डायल्यूट होतं आहे पटकन। आणि कॉटन असल्यामुळे कुठलीही हानी नाही आहे निसर्गाला, हे बघा तुम्ही बघू शकता। हे प्लास्टिक असल्यामुळे वर्षानुवर्ष जमिनीमध्ये तसंच राहणार, हे बघा। आणि हे तर आत्ताच आपण डिओ गार्डन नॅपकिनचा डेमो बघितलेला आहे। 100% कॉटन ने बनलेली प्रत्येक लेअर आहे। 200 ml पर नॅपकिन ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे। ग्रॅफेन अनॉयन चिपमुळे अँटीबॅक्टेरियल एलिमेंट ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे मार्केटच्या कुठल्याच ब्रँडमध्ये अवेलेबल नाही आहे। आणि प्लस इको फ्रेंडली आहे, म्हणजे वुमन हायजीन तर मेंटेन करतच आहे, पण एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आहे। आणि इग्नोर करू नका, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। पुढे जाऊन आपल्या शरीराला हानी होण्यापेक्षा इको फ्रेंडली असे हे नॅपकिन्स वापरा। थँक्यू।